सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 57 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण सर्वांनी पाहिलं होतं की मेघना, आदित्य, विशाल आणि अमृता हे चौघेही मेघनाच्या घरी गेलते. विशाल, अमृता आणि आदित्यनं मेघनाच्या घरच्यांशी थोडा वेळ काही गप्पा मारल्या आणि तोपर्यंत तिच्या बाकीच्या आया किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. स्वयंपाक झाल्यावर मेघना किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली, अमृता चल ना, आज मी तुझी आवडीची खीर बनवली आहे. ऑफिसमध्ये असताना तू एकदा बनवून आणली होती ना, सेम तशीच झाली आहे. चल ना, टेस्ट करून बघ. मेघना अमृताला ओढतच आत घेऊन गेली. काही वेळातच सगळ्यांची जेवणं झाली. आता तिथून निघायची तयारी सुद्धा सुरू होती. अमृता, 1 मिनिट आत येतेस का? रोहिणी आई म्हणाली. तसं अमृता आत गेली, पण आत येताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण आतमध्ये एक पाट मांडून त्याच्या समोर ताट ठेवलेलं आणि त्या ताटात ओटीचं सामान ठेवलं होतं. अगं सुवासिनींनी अशा वेळी ओटी न भरता जाऊ नये, बस, रेवती आई म्हणाली. पण आता अमृता मात्र स्तब्ध उभी होती. शिवाय तिथे मेघना पण दिसत नव्हती. अहो, मेघना कुठे आहे? अमृतानं अवंडा गिळताना विचारलं. अगं ती बाहेर गेली आहे, तू पटकन ये, स्वाती आई तिला म्हणाली. ही आता अशी एक पद्धत होती की जी कोणती स्त्री नकार देऊ शकत नव्हती. अहो आई, मेघनाला येऊ द्या ना, मग अमृता त्यांना म्हणाली. अगं ती आल्यावर तिची पण ओटी आम्ही भरणारच आहोत, पण तू बस बरं आधी, त्या सगळ्या जणी अमृताला म्हणाल्या. कारण आता अमृता मेघनाची मोठी जाऊबाई झालती, त्यामुळं त्यांनी सगळ्यात आधी तिचीच ओटी भरण्याचं ठरवलं होतं. आता अमृतानं एक सुस्कारा सोडला आणि ती पाटावर जाऊन बसली. रेवती आईनं तिला हळदी कुंकू लावलं. अमृता, मंगळसूत्र बाहेर काढ, रेवती आई तिला म्हणाली. तसं अमृतानं तिच्याकडे गोंधळून पाहिलं. अगं मी कर्नाटक साईडची आहे, आमच्याकडे मंगळसूत्राला पण हळदी कुंकू लावतात, रेवती आई म्हणाली. आणि अमृतानं धडधडत्या मनानं पदराच्या आड लपवलेलं ते मंगळसूत्र बाहेर काढलं. रेवती आईनं त्या मंगळसूत्रावर हळदी कुंकू लावलं आणि अमृताचा श्वासच अडकला. विधिवत लग्न होऊन आता विशालच्याच नावाच्या मंगळसूत्रावर ते कुंकू लागत होतं आणि त्याच्याच नावाने आता ओटी सुद्धा भरली जात होती. आणि अमृताचे डोळे आता पाणवले. अगं पदर पसर, रेवती आई तिला म्हणाली. तसं अमृताने ओटीपोटी जवळचा पदर पुढे केला आणि आता रेवती आईनं तिच्या पदरात नारळ, तांदूळ असलेलं पीस ठेवलं. तो नारळ आणि ते पीस पोटाला जसं लागलं तसं तिला आतून हुंदका फुटला. पण सध्या समोर त्या 5 जणी होत्या, त्यामुळे तिनं कसा बसा तो हुंदका आवरला. नमस्कार करते, अमृतानं उठून सगळ्यांचे चरण स्पर्श केले. प्रत्येक जण तिला आशीर्वाद देत होती. सौभाग्यवती भव. विशाखा आईनं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि आता अमृतानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. सध्या गळ्यात असणारं मंगळसूत्र विशालच्या नावाचं होतं. मला जायला हवं. अमृताने आता भरलेली ओटी एका पिशवीत भरली आणि ती बाहेर आली. तोपर्यंत मेघना सुद्धा आली होती. आता तिच्या सगळ्या आयांनी तिला पण पाटावर बसून तिची खण आणि नारळानं ओटी भरली. आता दोघीही हॉलमध्ये आल्या. आदित्य, अरे यातली उपदेश देणारी आई कोण ते सांग ना, विशालनं हळूच त्याच्या कानात त्याला विचारलं. आणि हे मेघनानं ऐकलं आणि ती म्हणाली, उपदेश कोणी एकानेच द्यावा असं कुठं लिहिलं आहे का? माझी आई म्हणते, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं सांगितलेलं चांगलं आणि शिक्षा देणारं वाक्य लक्षात ठेवावं. त्याचे अनुभव ऐकून आपण त्यातून काहीतरी शिकायचं. आपोआप आयुष्यात उपदेशाचे डोस तयार होतात आणि हे मला माझी जन्म देणाऱ्या आईनं शिकवलं आहे. मेघना त्या 5 जणींकडे बघत म्हणाली. आणि थोड्याच वेळात ते चौघे सुद्धा गाडीत येऊन बसले. त्या 5 जणी त्यांना सोडायला आल्या. जाताना सोबत खूप सारी फळे सुद्धा दिली. मेघना, मस्त आहे बाबा तुझं घर आणि तुझ्या ह्या सगळ्या आया, आदित्य मागे पडणारं घर बघत म्हणाला. पण यावेळी मेघनाचं लक्ष मात्र अमृताकडे होतं. ती एकदम शांत झाली होती आणि विशाल सुद्धा आरशातून मध्येच अमृताकडेच बघत होता. गाडीत बसल्यापासून ती शून्यात इतकी हरवली होती की तिच्या गळ्यातलं कुंकू लावलेलं ते मंगळसूत्र सध्या वरती स्पष्ट दिसत होतं आणि त्याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवत असल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. वकील साहेब, आम्हाला इथंच उतरवा, मेघना म्हणाली. तसं विशालनं आता गाडी थांबवली. आदित्य, तू पण चल. आणि आदित्य खटायपणा करत तिला म्हणाला, मेघना तू जा, मी नाही येत, मी तर दादासोबत जातोय. आदित्यनं लगेच तिला तिच्या घरी सोबत यायला नकार दिला आणि मेघना आता चिडून म्हणाली, ए घोड्या,
आपलं घर आलंय, ही फळं आणि भाज्या आणि तुझी माझी बॅग घरी नेण्यासाठी मी तुला बोलवते आहे. बदल्यात मी तुला, असं ती आदित्यकडे बघत कारमधून उतरत म्हणाली. आणि आदित्यनं आता नकारार्थी मान हलवली. ही खरंच आपल्याला गाढव समजते? आज तर माझी पक्की खात्री झाली. आदित्यनं खाली उतरून डिक्कीमधून अर्धी फळे आणि भाज्या काढल्या. अमृता, मी फळांची एक एक पिशवी तुम्हा दोघांसाठी पण ठेवली आहे, मेघना खाली वाकून म्हणाली. हो, काळजी घे, अमृता तिला म्हणाली. आणि अमृतानं स्मित केलं. हो, मी काळजी घेते, पण तू पुढे जाऊन बसलीस तर आमचे वकील साहेब ड्रायव्हर वाटणार नाहीत, मेघना हसत तिला म्हणाली. तसं अमृताच्या लक्षात आलं की आदित्य पण तिच्यासोबत खाली उतरला आहे. तशी ती लगेच गाडीतून खाली उतरली आणि विशाल शेजारी जाऊन बसली. सॉरी, तिनं सीट बेल्ट लावला आणि मेघनाचा निरोप घेतला. आता पुन्हा त्यांची गाडी तिच्या घराकडे धावू लागली. अमृता अजूनही शांतच होती. खिडकीतून बाहेर बघत शून्य ठरवली होती. अमृता, त्यानं एक नजर तिच्याकडे टाकत हाक मारली, पण ती सध्या हरवली होती. तिच्याच विश्वात. त्यानं एक सुस्कारा सोडला आणि तशीच काही वेळ गाडी चालवली. अमृता अजूनही तशीच विचारात हरवली होती की अमृता, तिच्या कानावर त्याची हाक पडली. तसे ती दचकून भानावर आली. हां, सॉरी. तिनं तिचे केस मागे सारत त्याच्याकडे पाहिलं. उतरायचं आहे, विशाल म्हणाला आणि गाडी थांबली आहे हे तिच्या लक्षात आलं. ती पटकन खाली उतरली आणि तिनं डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला, पण डिक्की उघडत नव्हती. अमृता पुन्हा तिच्या कानावर हाक आली. ते डिक्की उघडत नाही, माझी बॅग तिथे आहे, अमृता म्हणाली. आणि तो गाडीवर एक हात ठेवून उभा होता आणि तिलाच एकटक बघत होता. आता आपलं काही चुकलं का म्हणून ती गडबडून गेली. अमृता, आत्ता बॅग काढायची काही गरज नाही, आपण तुझ्या घरी नाही आलो अजून, विशाल म्हणाला. आणि ती चक्रावली. तिनं लगेच आसपास पाहिलं. तो समोर एक मंदिर होतं. मला वाटतं सध्या तुला थोडी शांतीची गरज आहे, जाऊया, त्यानं मंदिराकडे इशारा करत तिला विचारलं. हां, पण तुम्ही मंदिरात येणार, तिनं त्याला अडखळत विचारलं. याही स्थितीत तो मंदिरात येत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. थोडा वेळ मला सुद्धा आराम हवा आहे, विशाल म्हणाला. आणि पुढच्या 5 मिनिटात दोघेही मंदिरात हजर होते. समोर शंकर, पार्वती आणि मांडीवर बसलेल्या गणेशाची मूर्ती होती. विशालनं फ्रान्समधल्या मंदिरात तिला आणलं होतं. जेव्हा विशाल आणि अमृतामध्ये पहिला केस झालता पावसात, तो तिला मंदिरातच घेऊन आलता. तेव्हाही ती अशीच विचारात गुंतली होती, नाराज होती. आणि मंदिरातून दर्शन घेऊन जेव्हा ते निघाले तेव्हा तिचा मूड ठीक झालता. त्यामुळे यावेळेस सुद्धा त्यानं मुद्दामून तिला मंदिरात आणलं होतं. आता अमृतानं हात जोडून डोळे मिटले आणि विशाल तिच्या बाजूलाच उभा होता. का कोणाच ठाऊक, पण तिला असं डोळे मिटून उभं राहिलेलं पाहून मागच्या वेळेस सारखंच त्याने पण शेवटी हात जोडले आणि डोळे मिटले आणि पुन्हा तीच प्रार्थना देवाला केली जी त्यानं मागच्या वेळेस केलती. आठवती का कोणाला? नाही ना? आठवत नसेल तर मी पुन्हा आठवण करून देते. सुखाची सर तिच्या पदरात पडून दे. तिच्या सुखात घराचा उंबरठा भरून वाहू दे. श्वास अडकला जिच्या प्रेमात, तिला कधीतरी मनीचे भाव उमजू दे. मागणे पहिले आणि शेवटचे, तिच्या नशिबात सुखाचा पाऊस बरसू दे. आणि त्या सुखाचे कारण फक्त मी आणि मीच असू दे. विशालनं देवाला मनोभावे प्रार्थना केली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. आता दोघे देवाचं दर्शन घेऊन बाहेर आले. सीट, थोडं बसूया, विशाल मंदिराच्या बाहेर असणाऱ्या पायरीवर बसत तिला म्हणाला. तसं ती त्याच्या आज्ञेनं जणू त्या पायऱ्यांवर बसली. सध्या मंदिरात जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेल्या त्या पायऱ्यांवर सुद्धा 1-2 माणसे सोडता कोणीच नव्हतं. हाऊ आर यू नाव, ती बसताच त्यानं तिला विचारलं. दोघांच्या मध्ये थोडंच अंतर होतं. मला काय होतंय, मी ठीक आहे, अमृता किंचित हसत त्याला म्हणाली. खरं तर अगोदर खूप जास्त निराश होती. भूतकाळातली एक नाजूक जखम पुन्हा तिची उकरली गेली होती. पण आता मंदिरात येऊन तिला थोडं शांत वाटत होतं. रिअली अमृता, काय झालंय, तू एवढी शांत का झालीस, त्यानं तिला विचारलं. काही नाही, तिनं पुन्हा नकारार्थी मान हलवली. पण मनातच ती चरकली होती, कारण तिच्या छोट्या छोट्या भावना सुद्धा विशाल अचूक ओळखत होता. मेघनाच्या आईनं आत कशासाठी बोलवलं होतं तुला, त्यानं सरळ आता विचारलं. आणि तिनं आता नजर चोरली. ते असंच ओटी भरायला, बोलताना ती अडखळली. तिचे डोळे काठोकाठ भरले होते, पण आताही तिनं स्वतःला आवरलं.
मग काय झालं? त्याचा आवाज कानावर पडला आणि तिनं आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. तर तो तिलाच बघत होता. डोळ्यात प्रश्न होता, पण त्या प्रश्नात सुद्धा आपुलकी होती. आत्तापर्यंतच्या प्रवासानुसार आपल्याला कळतंय की अमृता एक साधी मुलगी होती. तिला तिच्या नवऱ्याकडून जास्त काही अपेक्षा नव्हत्याच, म्हणजेच कुणालकडून. कारण जेव्हा ती त्याच्यावर प्रेम करत होती, तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, तेव्हा आपण लग्न करून सुखाचा संसार करायचा. आपल्या प्रेमाच्या सुखाच्या संसाराच्या वेलीवर एक छोटं नाजूकसं मस्त असं दोघांचं फूल उमलावं, हीच तिची इच्छा होती. पण कुणाल ज्या पद्धतीनं तिच्याशी वागला होता, तिला बदनाम केलं, त्यानंतर लग्न, सुखाचा संसार आणि मूल, ह्या गोष्टी तर तिच्या मनात सुद्धा कधी आल्या नव्हत्या. तिला आपण भविष्यात कधी लग्न करून सुखी होऊ हे सुद्धा वाटत नव्हतं. आणि त्याला कारणं पण तशीच होती ना. आधी आदित्य संग लग्न झाल्यावर आलेला अनुभव आणि नंतर कुणालनं सगळ्या स्वप्नांचा केलेला चुराडा. हे सगळं पाहता आता तिची ओटी भरली गेली होती आणि तिला खूप भरून आलं. पुन्हा सगळ्या जखमा ताज्या झाल्या. अमृता, अगं काय झालं? त्यानं तरीही तिला विचारलं आणि ती तिच्या विचारात हरवली होती. काही नाही, आपण जाऊया, अमृता उठण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणाली. पण त्याच वेळी त्यानं तिचा हात पकडला. हातातल्या बांगड्या वाजल्या तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं. अमृता, विषय सोडून पळून जाण्याने ते संपत नाहीत, विशाल दुसऱ्या हातानं तिच्या हलणाऱ्या बांगड्या शांत करत म्हणाला. जाऊया आपण, ती तरीही त्याच्यापासून हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आणि यावेळी त्यानं तिच्या बाजूला सरकत सरळ तिला छातीशी लावलं आणि अमृता क्षणभर स्तब्ध झाली. हृदयाचे ठोके अचानक बूस्ट मिळाल्यासारखे फास्ट झाले. पण दुसऱ्या क्षणी तिला एकदम सुरक्षित वाटू लागलं. ती पण त्यात हरवून जाऊ लागली. तसं आपोआप तिच्या दुसऱ्या हातानं त्याचा शर्ट गच्च पकडून स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिलं. त्यानंही तिचा हात सोडला आणि तिला पूर्ण मिठीत घेतलं. अमृता रडत होती. कदाचित खूप दिवसांनी हक्काच्या मिठीत आपलं मन मोकळं करत होती. आणि विशाल तिला थोडं पण अवघडले पण जाणवणार नाही अशा पद्धतीने पकडून होता. इट्स ओके अमृता म्हणत तो खूप मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. आणि अमृता म्हणाली, मला कधीच वाटलं नव्हतं माझी कोणी ओटी भरेल, मला सुवासनीचा मान देईल. मला तर सगळे चारित्र्यहीन म्हणतात ना. बोलता बोलता तिनं तिचे डोळे घट्ट मिटले आणि तोंड त्याच्या छातीत लपवलं. श, त्यानं तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि मिठी घट्ट केली. बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत स्वतःला विसरून मन हलकं करत होती. आणि तो हळूवार तिला कुरवाळत होता. पण जसजशी ती भानावर येऊ लागली तसतसे स्वतःला त्याच्या मिठीत पाहून ती गोंधळून गेली. तिनं पटकन त्याचा पकडलेला शर्ट सोडला आणि त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. पण पाठीवर त्याच्या हातांचा विळखा आता स्पष्ट जाणवला. तसं एक सळसळती वीज तिच्या पाठीच्या कणातून वाहून गेली आणि तिनं अंग चोरून घेतलं. तिची चुळबुळ त्याच्याही लक्षात आली. तसं त्यानं तिच्या पाठीवरचे हात काढले. आता अमृता खाली मान घालून तिरक्या नजरेने इकडे तिकडे बघत बाजूला झाली. एक दोन माणसे त्यांच्याकडेच बघत होती आणि ते पाहून तिला कसं तरीच वाटलं. सॉरी, ती हळूच आवाजात पण त्याच्याकडे न बघताच त्याला म्हणाली. का सॉरी का? तुला जेव्हा जेव्हा लोनली वाटेल किंवा गरज असेल तेव्हा तेव्हा मी असेल, ऑलवेज, विशाल म्हणाला. आणि अमृताच्या काळजात कालवाकालव झाली. काय नातं होतं त्याचं आणि तिचं? काहीच तर नाही. तरी तो प्रत्येक वेळी तिच्यासाठी होता. अमृताचं मन भरून आलं. अमृता, त्यानं तिची हनवटी पकडून चेहरा वर केला. तसं तिच्या पोटात गोळाच आला. त्याच्या नजरेत बघायला जीव कासावीस झाला. अमृता, एक नेहमी लक्षात ठेव, मनात जर गोष्टी ठेवशील तर त्या तशाच मनात दाबून राहतील आणि मग प्रत्येक वेळी छोट्या छोट्या क्षणात त्या तुला आठवून हळूहळू त्रास देतील. त्या गोष्टी मनातून काढून टाक, मन हलकं कर. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विशाल तिच्या डोळ्यात बघत बोलत होता आणि तिची नजर सैरभैर होती. त्याच्या जवळ असण्याने तिच्यावर दडपण आलं होतं, पण त्याची ती वाक्य कानात आणि मनात साठत होती. अमृता, नकार द्यायला शिक. जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही तर त्याला विरोध करायला शिक. पुढे काय होईल या भीतीने मन मारून कधीच त्या गोष्टीला होकार देऊ नकोस जी तुला पटत नाही, कळलं? त्यानं तिला विचारलं आणि तिनं हलकेच नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहिलं. बस 2 सेकंद फक्त. पण त्या 2 सेकंदात त्या दोघांच्या डोळ्यांनी जणू कितीतरी संवाद केला होता. अमृता, कळलं का? त्यानं पुन्हा तिला विचारलं आणि तिनं मान हलवून होकार दिला. आय होप
मी तुला पुन्हा डान्स करताना पाहिल. विशाल तिच्यापासून किंचित अंतर सोडून बसला आणि तिथं असणारी 1-2 माणसे त्यांनाच बघत होती. एव्हाना त्याच्या पण ते लक्षात आलं होतं. आणि विशाल दूर होताच अमृतानं मनातच एक सुटकेचा निश्वास सोडला. मी नक्की प्रयत्न करेल, ती म्हणाली. का कोणच ठाऊक, पण आता तिला बरं वाटत होतं. गुड. त्यानं किंचित हसत तिच्याकडे पाहिलं तर आता अस्ताला जाणाऱ्या सूर्याची तिरपी किरणे तिच्या चेहऱ्यावर पडलेली. त्यामुळं तिचा चेहरा सोनेरी दिसत होता. आज किंचित त्याच्यावर ते सुद्धा वाटत होतं. ते तुमचा शर्ट सुरगळला. सॉरी, ती त्याच्या शर्टकडे बघत म्हणाली. तसं त्यानं तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवली आणि आपल्या शर्टकडे पाहिलं. इट्स गुड फॉर मी, विशाल किंचित हसत म्हणाला. जायचं? अमृतानं त्याला विचारलं. लेट्स गो, विशाल पण उठत म्हणाला. आणि आता दोघेही गाडीत येऊन बसले. थोड्या वेळापूर्वी असणारी निराशेची छटा अमृताच्या चेहऱ्यावर आता दिसत नव्हती. विशाल त्याच्या प्रयत्नात यशस्वी झालता आणि म्हणून तोही खुश झाला. थोड्याच वेळात त्यांची गाडी तिच्या घराजवळ आली. गाडी थांबताच तिनं तिची बॅग डिक्कीमधून बाहेर काढली. आता विशाल सुद्धा खाली उतरून आला आणि यावेळी त्याच्या हातात काहीतरी होतं. थँक्यू सो मच, अमृता त्याला म्हणाली आणि बॅग घेऊन जाऊ लागली. तोच, अमृता 1 मिनिट, विशाल म्हणाला. तसं तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. हे तुझ्यासाठी. त्यानं हातातलं बॉक्स तिच्यासमोर पकडलं. माझ्यासाठी? तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि डोळ्यात प्रश्न उमटले. हात मात्र पुढे झालेच नाहीत. येस, स्मॉल गिफ्ट, विशाल म्हणाला. गिफ्ट? पण का? तिचा पुढचा प्रश्न. जणू कारण कळल्याशिवाय ती हात सुद्धा पुढे करणार नव्हती. अगं, माझ्या लग्नाचं गिफ्ट, विशाल म्हणाला आणि अमृताच्या कपाळावर आठवे उमटले. सॉरी, मी तुम्हाला लग्नात काहीच देऊ शकले नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी, अमृता म्हणाली. कदाचित आपण त्याला गिफ्ट दिलं नाही आणि म्हणूनच तो आपल्याला चिडवत आहे, असंच क्षणभर तिला वाटलं आणि त्यानं नकारार्थी मान हलवली. अगं अमृता, 1 वीक पूर्ण तू माझ्या आईसोबत थांबलीस. माझ्या लग्नासाठी आईला खूप मदत केली. हे गिफ्टपेक्षा काही कमी नाही आणि म्हणूनच तुझ्यासाठी एक छोटं रिटर्न गिफ्ट. त्यानं आता सरळ तिचा रिकामा हात पकडला आणि त्यावर ते गिफ्ट ठेवलं. त्याचं हे असं जवळ येणं आणि हक्कानं हात पकडणं म्हणजे तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं होतं. पण तरीही प्रत्येक वेळी त्यानं हात पकडला की नव्याने ती शहारून जात होती. आता सुद्धा तेच झालं. त्याच्या स्पर्शानं तिला सर्वांगावर काटा आल्यासारखं झालं. थँक्यू, ती हात मागे घेत म्हणाली. तसं तिच्या हाताच्या खाली ठेवलेला हात त्यानं माघारी घेतला. आय होप सो, गिफ्ट तुला आवडेल, तो म्हणाला आणि तिनं किंचित स्मित केलं आणि तशीच घरामध्ये निघून गेली. तिचं मधूनच नजर चोरणं, हात पकडल्यावर गोंधळून जाणं आणि त्यावेळी उमटलेले तिच्या डोळ्यातले भाव तो मनात साठवत विशालनं गाडी स्टार्ट केली. तिला ते गिफ्ट आवडावं आणि ते गिफ्ट तिनं वापरावं असं त्याला मनापासून वाटत होतं. खूप दिवसांपूर्वी त्यानं ते गिफ्ट खरेदी केलं होतं तिच्यासाठी, पण तिला देण्याची हिंमत मात्र होत नव्हती. पण आता गिफ्ट दिल्यावर तिला ते आवडेल का म्हणून सुद्धा तो किंचित अस्वस्थ झाला होता. त्याचवेळी इकडे रूममध्ये येताच अमृतानं बॅग बेडवर ठेवली आणि पटकन हातातलं ते बॉक्स खाली न ठेवताच उघडायला सुरुवात केली. असं नव्हतं की तिला कधीच गिफ्ट मिळाले नव्हते, पण हे त्यानं दिलेलं स्पेशल गिफ्ट होतं. त्यामुळं तिचं मन फुलपाखरू बनून उडत होतं. ती इतकी उत्सुक आणि आतुर झालेली की ते गिफ्ट जेव्हा हातात आलं तेव्हाच ते तिला पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. आणि म्हणूनच आता येताच तिनं त्यावरचा पेपर घाईत काढून टाकला आणि ते ती उघडणार. तोच अमृता, तिच्या पाठीमागून आवाज आला. तसं दचकून तिनं तो बॉक्स छातीशी लावला. काय ग, कधी आलीस? दिव्या, तिची चुलत बहीण तिथं आली. बस, अगं आत्ताच आले. अमृतानं श्वास सोडत छातीला लावलेला बॉक्स हळूच बाजूला ठेवला. अगं, लग्न कसं झालं? तिनं तिला विचारलं. आणि आता लग्न कसं झालं हे जेव्हा तिला आठवलं तेव्हा तिच्या पोटात गोळाच आला. अगं छान झालं, तिनं कसं बसं उत्तर दिलं. अंबिका मावशी, त्या कधी येणार आहे? की तुझ्यासोबतच त्या सुद्धा आल्या? दिव्यानं विचारलं. अगं नाही, मला नाही माहिती, अमृता म्हणाली. बरं, पण लग्नात साडी मिळाली असेल ना? दाखव ना जरा, दिव्या म्हणाली. अगं हो, दाखवते. अमृता आता बॅग उघडून त्यातून अंबिका देवीनं तिला गिफ्ट म्हणून दिलेली लाल कलरची साडी तिनं दिव्याला दाखवली. पण ती साडी बघून दिव्याचे डोळेच विस्फारले. बापरे, कसली भारी साडी आहे. सगळ्यांना अशाच दिल्या का? की तुला स्पेशल?
मला वाटतं तुला स्पेशल दिली असेल, कारण इतकी महागडी साडी सगळ्यांना देणं परवडणार थोडीच आहे. दिव्या ती साडी उघडून बघत म्हणाली. आणि त्याच वेळी नैना म्हणजे तिची काकू रूममध्ये आली. आई बघ ना, अंबिका मावशींनी अमृताला केवढी छान साडी दिली आहे. दिव्यानं लगेच साडी तिला दाखवली. आजकाल तू अंबिकाची जरा जास्तच खास झाली आहे. आणि का नसावी, आधी सून होती ना तू तिची काकू थोडं टॉन्ट मारत तिला म्हणाली. आणि अमृताला आता थोडं वाईट वाटलं. तिच्यासाठी असणारा सॉफ्ट कॉर्नर तिच्या काकूला अजिबात आवडला नव्हता. आणि आज हे तिला स्पष्ट झालं होतं. अमृता, अगं बाहेर कोणीतरी तुला भेटायला आला आहे, जाऊन बघ, तिची काकू तिला म्हणाली. मला भेटायला आला आहे? अमृतानं आश्चर्याने तिला विचारलं, कारण विशालला जाऊन फक्त 20 मिनिटे झाली होती, त्यामुळे तो परत येणं शक्य नव्हतं. अगं हो, तुलाच भेटायला आला आहे, जा, तिची काकू पुन्हा तिला म्हणाली. आता अमृता उठली आणि बाहेर आली. आपल्याला भेटायला कोण आला असेल याचा विचार ती करत हॉलमध्ये गेली. आणि आता तिच्या समोर असणाऱ्या व्यक्तीला पाहून तिचे डोळेच विस्फारले. क्षणभर पायातलं त्राण सुद्धा जाऊन पाय लटलट करू लागले, कारण समोर व्हीलचेअरवर कुणाल होता आणि त्याची ती खुर्ची पकडून त्याची आई उभी होती. अमृता दिसताच कुणालनं स्मित करत तिला हाक मारली. पण अमृता इतकी घाबरली होती की पुढे जायचं आणि त्याला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. आणि कुणालची आई तावात तिच्यावर आरोप करत म्हणाली, अगं भवाने, नवरा एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आला आहे, निदान लाजेने तरी चेहऱ्यावर आनंद दाखव. कुणालची आई आता ठसक्यात म्हणाली. आई तसं कुणाल थोडं दटावणीच्या सुरात त्याच्या आईला ओरडलाच. इकडे अमृताला आता तिथून पळून जायची इच्छा होत होती. ती इतकी घाबरली होती. आणि फ्रान्समधला तो भयानक काळ आता तिच्या क्षणात नजरेसमोर आला. आणि आत्ता समोर तोच व्यक्ती आहे हे ते तिला सूचित करीत होता. तिला बोलायची सुद्धा हिंमत होत नव्हती. इतकी त्याची दहशत पुन्हा एकदा ती अनुभवत होती. अमृता, त्यानं प्रेमाने बघत हात पुढे केला, पण अमृता लगेच एक पाऊल मागे सरकली. अगं माहिती आहे तुझ्या मारण्याचा प्लॅन फसला, पण किमान तो समोर आहे तर बोलण्याचं तरी कष्ट घे, त्याची आई पुन्हा रागात तिला म्हणाली. आई, मला बोलू दे, तू शांत राहा, कुणाल तिला म्हणाला. यावेळी त्याचा आवाज पूर्ववत झाला होता. बहुधा तो पूर्ण बरा होत होता. आणि इकडं अमृताने डोळे मिटून भीती घालवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं जर कोणी तिच्या नजरेसमोर आलं असेल तर तो विशाल होता. अमृता, नकार द्यायला शिक. जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर त्याला विरोध करायला शिक. पुढे काय होईल त्या भीतीने मन मारून कधीच त्या गोष्टीला होकार देऊ नकोस जे तुला पटत नाही, कळलं? विशालचं वाक्य तिला आठवलं. तसं तिने डोळे उघडले आणि कुणाल स्मित करत एकदम शांतपणे तिच्याकडे बघत होता. अमृता, अगं किती दिवसानंतर पाहतोय तुला, तू अजूनही तशीच आहेस. तुला माहिती आहे का, जेव्हापासून शुद्धीवर आलं फक्त तुला पाहण्यासाठी तरफडत आहे. आणि आज फायनली तुला पाहून मनाला जी शांती मिळाली आहे ती मी शब्दात नाही सांगू शकत ग. काश की मी आता पायावर उभा राहू शकलो असतो. तसं असतं तर मी तुला मिठीत घेतलं असतं. मी खूप खूप मिस केलं तुला. तू पण मला मिस केलं असशील ना? कुणालनं तिला विचारलं. ही सटवी काय तुला मिस करणार, हिनेच तर तुझी ही हालत केली ना, त्याची आई पुन्हा दाटोट खात तिला म्हणाली. आई, तिला बोलू नकोस काही. लास्ट टाइम सांगतोय मी तुला. कुणालच्या आवाजात आता धार चढली होती. त्यानं अमृताकडे पाहिलं आणि ती काही बोलणार तोच. मला काही बोलायचं नाही, तुम्ही जा इथून प्लीज, खूप जास्त हिंमत करून ती म्हणाली. आणि आता त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ती त्याला तिथून हाकलून लावत होती. आणि यासाठी कुणालला अमृताचे केस पकडून जमिनीवरून ओढत नेण्याची इच्छा झाली. पण सध्या त्याला खूप शांतीने घ्यायचं होतं. त्यानं डोळ्यात उमटलेले किंचित क्रूर भाव क्षणात दूर सारले आणि पुन्हा तिच्याकडे प्रेमाने बघू लागला. अमृता, प्लीज असं नको ना बोलू. तुला पण माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत ग. प्लीज असं परक्यासारखं नको ना मला ट्रीट करू. खूप त्रास होतो ग मला. तो एकदम दुःखी स्वरात बोलला. त्याच्या दहशतीमध्ये काढलेले ते 8 दिवस आणि त्याच्या डोळ्यातल्या त्या खोट्या भावनांना आज तरी ती अमृता बळी पडणार नव्हती. प्लीज तुम्ही इथून जा. तसंही आता आपला काही संबंध नाहीये. आपण फक्त आणि फक्त कोर्टात भेटू शकतो. प्लीज जा. अमृता जोरजोरात श्वास घेत म्हणाली. तिनं आज एवढी हिंमत दाखवली होती
फक्त आणि फक्त विशाल पाठीशी होता म्हणून. आणि अमृता इतक्या हिमतीनं आपला अपमान करत होती हे त्या कुणाला सहन होत नव्हतं. अमृता, तुला माझ्या इतकं प्रेम कोणीच देऊ शकत नाही, खरंच, कुणाल स्वतःचा राग गिळून टाकत भाऊक होत आवाजात म्हणाला. आणि आता थोड्या वेळ तिथे शांतता पसरली. अमृता मनातून घाबरली आहे हे कुणालला माहीत होतं, पण कधी कधी ती पेटून सुद्धा उठते हे त्याला माहिती होतं. पण आतापर्यंत ती पेटून उठल्यावर प्रत्येक वेळी त्यानं तिला चिरडलं होतं. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता चिरडण्यापेक्षा प्रेमानं जाळ्यात ओढणं जास्त फायद्याचं होतं त्याच्या. आणि हाच त्यानं मनोमन विचार केला होता. नको आहे तुझं प्रेम मला, तुम्ही दोघे इथून जाऊ शकता, अमृता तितक्याच कठोर आवाजात त्याला म्हणाली. आणि कुणालनं खुर्ची घट्ट पकडली. आत्ताच उठून सरळ तिचं मुस्काड फोडण्याची त्याला इच्छा झाली, पण नाही. सध्या ती एवढी हिंमत दाखवत आहे म्हणजे नक्कीच कोणीतरी तिच्या पाठी आहे हे त्याला कळलं होतं. आणि त्याचं लक्ष अमृताच्या पाठीमागे असणाऱ्या तिच्या काकूकडे गेलं. आणि आता कुणालनं उगीच डोळे अश्रूंनी भरले. अमृता, बस झालं ना यार. मान्य आहे मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा तुला राग सहन झाला नाही आणि म्हणून तू मला मारण्याचा प्रयत्न केला. पण अमृता, मी त्यासाठी तुला माफ करायला तयार आहे. तू चल, आपण पुन्हा नव्याने आयुष्य जगूया. अमृता, मी सगळं विसरून तुला पुन्हा स्वीकारेल आणि या जगाचा विचार सुद्धा करणार नाही. मी केस सुद्धा मागे घेईल आणि तू सुद्धा तुझी केस मागे घे. तू फक्त चल. तुझ्याशिवाय मला या अवस्थेत कोणाचा आधार नाही ग. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, त्याचा थोडा तरी विचार कर प्लीज. अमृता, मी भीक मागतो, मला सोडून नको जाऊ, कुणाल रडत रडत म्हणाला. आणि आता अमृता शॉक झाली. कुणाल तिच्यासमोर रडतोय. नाही नाही, या कूटनीती करणाऱ्या माणसाच्या मनात काही वेगळं तर नाही. अमृता आता मनातच घाबरली. तर भेटूया आता पुढच्या भागात. आता हा कुणाल अमृतावर त्याला मारण्याचा आळ का लावत होता? शिवाय त्याचं तिच्याशी लग्न झालंय हे कसं सिद्ध करून दाखवणार हे लवकरच बघायला मिळणार आहे. आता हा कुणाल नक्की काय करणार? आता याचं तुम्हाला सर्वांना टेन्शन आलं असेल ना? मला पण आलं आहे. पण लवकरच आपला हिरो आणि विलन कोर्टात आमने सामने येणार आहेत. बाय द वे, विशालनं अमृताला काय गिफ्ट दिलं असेल जरा विचार करा. आणि आज मोठा पाठ टाकला आहे तर खुश होऊन मस्त मस्त कमेंट करा, म्हणजे मी पण खुश होऊन जाईल. तोपर्यंत वाचत राहा आणि ऐकत राहा प्रेमासाठी काही पण ही आपली सिरीज. आणि हो, जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.